नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत थंडगार काकडीचा ज्यूस म्हणजेच कुकुंबर मिंट कूलर। हा काकडीचा ज्यूस आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर असतो। जेव्हा आपण उन्हातून थकून भागून घरी येतो तेव्हा हा काकडीचा बनवलेला ज्यूस आपल्याला फ्रेश आणि ताजेतवानं बनवतो आणि उन्हाळ्यात डिहायड्रेशन सुद्धा टाळतो। चला तर लगेच सुरुवात करणार आहोत। इथं मी 2 काकडी घेतलेल्या आहेत, त्याच्यावरची साल काढलेली आहे। तुम्ही जर साल नाही काढली तरी सुद्धा चालेल, सालीमध्ये सुद्धा जीवनसत्व असतात। काकडीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून ह्याला बारीक करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत। सर्वात अगोदर मी इथं पुदिना घेतलेला आहे। पुदिन्याचे 15 ते 20 होतील एवढी पानं स्वच्छ धुवून घेतली। त्याच्यानंतर अर्धा इंच होईल एवढा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे साल काढून। नंतर काळे मीठ थोडेसे घ्यायचे आणि आपण जे रोजच्या जेवणात वापरतो ते मीठ थोडंसं घ्यायचं आहे चवीनुसार। आणि इथं मी 3 चम्मच साखर घेतलेली आहे। अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल थोडंसं आंबट तर तुम्ही 1 लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर इथं मी अर्धा ग्लास थंड पाणी टाकलेलं आणि आता आपण हे मिक्सरमधून एकदम बारीक असं करून घेऊयात। आता आपण हे गाळणीतून गाळून घेऊयात। काकडीच्या ज्यूसचं सेवन आपण जर नियमित केलं तर आपली त्वचा मऊ, तजेलदार आणि चमकदार सुद्धा बनण्यास मदत होते। काकडीमध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते। काकडी आणि पुदिनामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे पचन सुद्धा सुधारते आणि पुदिन्यामुळे तोंडाला सुद्धा ताजेपणा येतो। तर तुम्ही असा हा झटपट तयार होणारा काकडीचा रस किंवा कुकुंबर मिंट ज्यूस नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा जरूर करा। आणि हो, अजून मी काही काकडीचे रेसिपीज टाकलेले आहेत, जसे की काकडीचे थालीपीठ, काकडीचे झटपट तयार होणारे आप्पे। तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि ट्राय जरूर करा। आपल्या शरीरासाठी काकडीचे फायदे खूप सारे होतात आणि तुम्ही सुद्धा असे नवनवीन आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय करत राहा। कसा वाटला काकडीचा ज्यूस कुकुंबर मिंट तो कमेंटमध्ये नक्की सांगा। कुकुंबर मिंट ज्यूस जर रोज तुम्ही सकाळी गरम पाण्यातून बनवून प्यायला तर पोट साफ होते आणि पोटात गॅस सुद्धा बनत नाही। तर तुम्ही असा हा डिटॉक्स काकडीचा रस नक्की बनवून बघा। आणि हो, अजून एकदा चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा।